सर्वात आधी तर तुम्ही आजींची ही व्हिडिओ बघा. आजी नाव सांगा तुमचं. शांताबाई गायकवाड. मला घरात नाही बसवत. मी इथं कुठं शाळा आहे ना ती विचारते. ते मी काल इतरच आले. अच्छा, मग आता तुम्हाला शाळेत शिकायचंय, आवडेल शिकायला? दिलेला अभ्यास करणार घरी? आणि वय किती असेल तुमचं साधारण? तेव्हाच मला माहिती नाही खरंच. म्हणजे 80च्या आसपास असेल. बघितले, वयाच्या 80 मध्ये आल्यानंतर देखील आजी शिकण्यासाठी, तेही एवढ्या उत्साही आहे आणि आवड दाखवतात. मग तुम्हा आम्हासारख्या तरुण पोरांना नवीन स्किल शिकण्यासाठी काय प्रॉब्लेम? आता तुम्ही म्हणाल की माझ्याकडे टाइम नाहीये, मोटिवेशनची कमी आहे किंवा भीती वाटते. तर सर्वात आधी वेळेसाठी वेळ सर्वांकडे सारखा आहे. त्यामुळे टाइम मॅनेजमेंटचा वापर करून तुम्ही तुमच्या वेळेला व्यवस्थित नियोजित करू शकता. दुसरं, भीती जर तुमच्याकडे अपयशाची असेल तर ती कशाला पाहिजे? अपयश नाही तर अनुभव घ्या. आता नवीन कौशल्य शिकण्यासाठी सोपा मार्ग सांगतो. स्मार्ट गोलचा वापर करा, म्हणजे जे शिकायचं ते स्पष्ट होईल. दुसरा, छोट्या छोट्या पार्टमध्ये त्याला डिवाइड करा. तिसरा, क्वालिटी रिसोर्सेस निवडा, म्हणजे ऑनलाईन कोर्सेस चांगले, पुस्तके, ट्युटोरियल्स. चौथा, रेग्युलर प्रॅक्टिस करा, म्हणजे जे तुम्ही शिकलात ना त्यासाठी रोज तुम्ही सराव करा. पाचवा, जे शिकलेले आहात ते रोजच्या आयुष्यामध्ये वापरायला शिका. सहावा, जे शिकलेलं आहात, जे अप्लाय केलंय त्याचा लोकांकडून फीडबॅक मागा. तो फीडबॅक तुम्हाला खूप महत्वाचा आहे. सातवा, मोटिवेटेड राहा. आता मोटिवेटेड कसं राहायचं, तर जे तुम्ही अप्लाय केलंय त्याबद्दल लोकांकडून फीडबॅक मागा. लोक तुम्हाला जो फीडबॅक देतील आणि तो पॉझिटिव्ह असेल तर तो सेलिब्रेट करा. अशा प्रकारे तुम्ही मोटिवेटेड राहाल, तुम्हाला शिकण्याचा कंटाळा नाही येणार आणि नवीन स्किल शिकू नये. आज आहे प्रोजेक्ट 0 to Hero इन 100 डेजचा 28वा दिवस. नवीन स्किल शिकण्यासाठी पुन्हा एक व्हिडिओ बनवून भेटूयात उद्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.